देवाचं घेतलं, याचं म्हणणं आहे की देवाचं पहिलं गाणं घेतला. दुसरं आता एक पिक्चर आला ना कोणतं, धुरंधरचं गाणं. दुसरं कोणतं, दुसरं गाणं धुरंधरवाला आहे. तिसरं पटापट बोला. हा सैयारा. 3 सैयारा. ओके. हा चौथा हा छावा. चौथं गाणं छावाचं घेतलं, लक्षात ठेवता. 5वं हा पुष्पा. ठीक आहे. ओके चलो, 5 गाणे आपण पेनड्राईव्ह मध्ये अपलोड करत आहोत. पहिलं गाणं कोणतं आहे, देवाचं. दुसरं तिसरं, चौथा छावा आणि 5वं. चलो फिर से पुन्हा एक वेळ रिव्हिजन. पहिलं गाणं नाही, आपण उलट करू. 5वं गाणं, चौथं, तिसरं, दुसरं, पहिलं. आता मी हे पेनड्राईव्ह आणला आणि घरी लावला आणि 2 नंबरची बटन दाबली, 3 दाबली, 5 दाबली, पुष्पा. आता 5 नंबरचं गाणं कोणतं सुरू आहे, मी 3 नंबरची बटन दाबली. आता 2 दाबली, आता 3 दाबली, आता 1 लागली, पुन्हा 4 दाबली, आता 3 दाबली. आता प्रश्न नीट समजून घ्या. किती नंबरचं गाणं सुरू होतं, 5 नंबरचं सुरू होतं पहिले का 4? 5. मग 5 नंबरचं सुरू असताना मी किती नंबरची बटन दाबली, 3. ओके. 5 नंबरचं गाणं सुरू असताना 3 नंबरचे बटन दाबल्यावर कोणतं गाणं सुरू झालं. प्रश्न माझा असा आहे, 5 नंबरचं गाणं सुरू असताना 3 नंबरची बटन दाबल्यावर 4 नंबरचं गाणं काऊन नाही सुरू झालं. पुन्हा समजून घ्या. 5 नंबरचं गाणं सुरू होतं, मी 3 नंबरची बटन दाबली, 3 नंबरचं गाणं सुरू झालं. प्रश्न हा आहे का 3 नंबरचं गाणं सुरू का नाही झालं. 4 नंबर नाही. यस करेक्ट. त्या ते जे यंत्र आहे त्या यंत्रामध्ये प्रोग्रॅमिंगच तसं केलं गेलेलं आहे की जे बटन दाबली त्याच क्रमांकाचं गाणं ऑन होईल. दुसऱ्या गाण्यानं आपलं मुंडकं मधात काढायचं नाही. याला म्हणतात प्रोग्रॅमिंग. तुम्ही मॉनिटरवर काम करतात, म्हणजे कम्प्युटरवर काम करतात आणि तुम्ही तुमचं नाव टाईप केलं, समजा माझं नाव टाईप केलं पंकज, PANKJ. ए दाबल्यावर काय टाईप होईल, पी दाबल्यावर, बी दाबल्यावर, के दाबल्यावर. का रे केची बटन दाबल्यावर ए टाईप होते का? यस, तशा कमांड सेव्ह केल्या गेल्या आहेत. सॉफ्टवेअरमध्ये तसं प्रोग्रॅमिंग केलं गेलं आहे. तुम्हालाही आजपर्यंत प्रोग्राम केला गेलेला आहे. आणि एक आता मी कमांड देतो, भारत माता की. मी जय म्हणायला लावलं होतं का? पण तुमच्या ब्रेन मध्ये प्रोग्राम केला गेलेला आहे की भारत माता की म्हटलं की काय म्हणायचं. मी तुम्हाला आता विचारतोय की माझ्या हातात जे रॉकेट आहे, अरे बाबा नाही, हे काय आहे, हे आहे रॉकेट आणि त्यामध्ये काय आहे, पेट्रोल. पेट्रोल होतं आणि मला खूप आग लागल्यामुळे मी ते पेट्रोल पेलं, त्यामुळे माझी आग बुझली. नाही ना, अरे बाबा हे काय आहे, तुम्ही म्हणाल सर तुमच्या डोक्यात फरक पडला. नाही,
आपण प्रोग्रॅमिंग शिकत असताना प्रत्येक गोष्टीचं प्रोग्रॅमिंग आहे. तुम्ही कसे बोलता, कसे विचार करता, कसे उत्तर देता, त्याचं मी तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. लहानपणापासून तुमच्या ब्रेनमध्ये या वस्तूला काय म्हणून प्रोग्राम झालेला आहे? यस, बॉटल. आणि त्यामध्ये काय आहे? त्यामुळे मी तुम्हाला किती म्हटलं हे पेट्रोल आहे, तुम्ही म्हणा नाही ना सर, त्याला पाणी म्हणते. मित्रांनो, हे म्हणते, हे मी म्हणते तुम्ही म्हणता म्हणून नाही आहे. तुमच्या मेंदूमध्ये आजपर्यंत याला पाणी म्हणूनच आयडेंटिफाय केला गेलेला आहे. तुमच्या ब्रेनमध्ये तो शब्द प्रोग्राम झालेला आहे. ह्या चित्राचा तसा संदर्भ तयार झालेला आहे. तुम्ही जे जे बोलता, जे जे वागता, ज्या ज्या कल्पना करता, त्या त्या तुमच्या मेंदूमध्ये असणाऱ्या माहितीच्या आधारावरच. म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल की डावा हात वर करा, डावा हात, डावा. आता उजवा, आता दोन्ही करा आणि वांदेले सरांसाठी जोरदार क्लॅप करा. मी तुम्हाला डावा हात म्हटलं, तुम्ही डावाच वर केला. समजा आपल्या लोकांना याले उजवा केला असता आणि याले डावा केला असता तर तसं झालं असतं. कारण जे प्रोग्रॅमिंग केलं तेच आपल्याला ऍक्टिव्ह आपण करत असतो. त्यामुळे आता रिप्रोग्रॅमिंग आपण स्वतःला करूया. तुम्हाला जर भीती वाटते अंधाराची, ती आपण काढू शकतो. काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. ज्यांना ज्यांना आपल्याला सोपं आहे, आता तुमच्यापैकी काय म्हणतो सर मग काय काय पोरं खूपच अरे तसं नाही हुशार, अरे तसं नाही राहत. त्यांच्या घरी, त्यांच्या शाळेत, त्यांच्या ट्युशनला तो एखादा वाक्य वाचते आणि त्याला म्हणते वाव क्या बात आहे, बढिया वाचला, शाबाश. त्याला काय वाटते, अजून वाचाव आहे ना, अजून वाचलं पाहिजे, किती सुंदर अक्षर आहे यार तुझे, तो आणखी चांगला काढाल. आपल्याला जर कोणी म्हटलं असेल का किडे माकोडे काढली, इच्छा होईल सुधरवायची, जाऊ दे मरू दे तसेच निघते. तुम्ही जेव्हा स्वतःला सांगता मला आठवत नाही, आठवत नाही, तर स्वतःला तुम्हाला आठवतच नाही. याचं छान उदाहरण देऊन मी पुढे जातो. तुम्ही चित्रपट पाहायला बसल्यावर वही पेन घेऊन बसता का? नाही, प्रत्येक डायलॉग लिहायचा रे बा, कुठं गाणं आहे ते, कुठं फायटिंग आहे. जेव्हा सेकंड टाइम तुम्ही ती मूवी पाहता, पुढची घटना घडण्याच्या आधीच तुम्हाला आठवते. आठवते ना? मग अभ्यासाचं काय आठवत नाही? त्याचं कारण मूवी पाहताना रिलॅक्स मोडमध्ये बसता, फ्रेश माइंडनं बसता, आनंद वाटणाऱ्या म्हणून बसता. आणि अभ्यासाला बसत असताना कायले आला जिंदगीत अभ्यास, शाळा नसती तर केवढं बरं झालं असतं, शिक्षकाला ते काम नाही आहे आणि आमच्या घरच्यालाही काम नाही देते पाठवून. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, बापा केवढं मोठं आहे, लक्षात राहीन का नाही रे, आणि काहीच लक्षात राहत नाही. तुम्ही जेव्हा त्याला घेऊन बसता, आज मी वाचणार आहे, सगळी गोष्ट लक्षात ठेवणार आहे, मला लिहिताना आठवणार सुद्धा आहे, परीक्षेत सुद्धा आठवणार आहे, मला बढियापैकी आठवण राहतं, हे जेव्हा सांगून तुम्ही बसता, तुमचा मेंदू त्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतो. तुम्ही जशा सूचना तुमच्या मेंदूला द्याल त्याच पद्धतीने तो प्रोग्राम होतो आणि तसाच तो वागतो. त्यामुळे नकारात्मक विचार डोक्यातून पहिले काढा, निगेटिव्ह विचार डोक्यातून काढा. मी सायकलनं पडीनच, मी मूळचा हिंगणघाटचा आहे, आम्ही मुंदळा कॉलनीत राहायचो आणि सायकल चालवायचं लहानपणी. मला आठवलं म्हणून मी सांगतो की प्रोग्रॅमिंगनं कसं माणसं निगेटिव्ह प्रोग्रॅमिंगनं कसे वागतात. एका पोराला सायकलच चालवता येत नव्हती आमच्या मित्राला. का? कारण सतत तो स्वतःला सांगे पडलं तर कसं होईल. मग माझ्या डोक्याला लागलं तुम्ही मरीन तर नाही, डायरेक्ट 13वीचे पत्रिका छापल्या त्याला चालवताच नाही आली अनेक वर्ष सायकल, कारण तो स्वतःच निगेटिव्ह सूचना स्वतःला द्यायच्या. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर सगळ्यात पहिले त्याचं प्लॅनिंग करा. मी जे बोलतोय ते नीट समजून घ्या. ज्यांना ऐकायचं आहे ते छानपैकी ऐकत आहे, मला फार आनंद वाटतोय त्याचा. सगळ्यात आधी त्याचं प्लॅनिंग करा, त्याचं बढिया नियोजन करा. त्यासाठी मोठ्यांची मदत घ्या. ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांची मदत घ्या. व्हिडिओज बघा, पुस्तकं वाचा आणि छान प्लॅनिंग करा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे.
आणि कधीही स्वतःला हे सांगू नका का मी अपयशी होऊ शकते. नाही, मी यशस्वीच होईल त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि अपयशी झाल्यावर त्यातून शिकेल. छत्रपती शिवाजी राजांचं अतिशय महत्वपूर्ण उदाहरण आहे आपल्यासमोर. असंख्य मावळ्यांना सोबत घेत शत्रूंचे किल्ले जिंकतायत आणि पुढे पुरंदरच्या किल्ल्याला जयसिंग राजे वेढा देतो आणि सुटून जाण्याची शक्यता नाही, त्यामुळे तह होतो, ॲग्रीमेंट होते आणि त्यातनं अनेक किल्ले दिले जातात. छत्रपती शिवाजी राजांच्या जागी जर तुम्ही मी असतो तर आपण विचार केला असता, कायले यार आता तो येते पुन्हा घेऊन जाते, कायले लोड घ्यायचा, जाऊ दे ना, 2-3 किल्ले आहेत तेवढं जिंदगी काढून टाकू. पण छत्रपती शिवाजी राजांनी त्यातनं काय शिकलं, मला तह का करावा लागला, पुढं या घटना का नाही घडू दिला नाही पाहिजे, त्याकरता काय योजना करावी लागेल, आपलं गुप्तहेर खातं किती स्ट्रॉंग करावं लागेल, शत्रूची संख्या त्याची ताकद कशी ओळखावी लागेल, ती ओळखल्यावर आपली कशी वाढवावी लागेल, घोडदळ वाढवायचं कसं, त्याला प्रशिक्षित करायचं कसं, शस्त्र कसे लागतील, योजना कशी आखायची, यावर काम केलं आणि पुढं स्वराज्य उभं केलं. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेलं एखादं दुःख तुम्ही स्वतःला एवढं करून टाकता, कसं होईल माया, काही होत नाही कोणाचं. आयुष्य एकदाच मिळालेलं आहे, हे पुन्हा येणार नाही आणि अतिशय सुंदर आयुष्य आहे. त्यामुळे मग आता तुम्ही म्हाताऱ्याला विचारा, मॉरिशस नाही वाटत त्याले, मग जगावं म्हणून काय काय नाही करत ते, इथं पाणी टाक, तिथं व्यायाम कर, तिथं हे कर, तिथं हे कर आणि पुढचा जन्म पाहिजे म्हणून पुन्हा पुण्य कर. इतकं सुंदर आयुष्य आहे. हे आयुष्य आनंदात जगा. सगळ्यात पहिले दुसऱ्याला त्रास देणं बंद करा. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला त्रास देता तेव्हा तुम्ही तुमचा एक शत्रू तयार करत असता. मग त्याची गंमत करून त्रास देणं असेल, त्याची इन्सल्ट करून त्रास देणं असेल, त्याचा अपमान सोबत सोबत त्याला शारीरिक मानसिक त्रास देऊन असेल, हे पहिल्यांदा थांबवा. दुसरं, आपल्या आईबाबांवर प्रचंड विश्वास ठेवा आणि कुठलीही गोष्ट आपल्या आईबाबापासून लपवू नका, कोणतीच नाही. जगात आईबाबापेक्षा कोणीही चांगले मित्र आणि जवळचे होऊ शकत नाही. समजा आईबाबा कुण्या अर्थानं नसन समजून घेता आपल्या शिक्षकांशी ते गोष्टी शेअर करा. सगळ्यात आधी आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. याची गंमत करण्यात, त्याची खोड्या काढण्यात, इचकपणा करण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या आयुष्यातून गेलेला वेळ पुन्हा येणार नाही. अनेक लोक गोष्टी करण्यात, फिरण्यात, टाइमपास करण्यात वेळ घालवतात आणि जेव्हा वेळ कमी पडतो त्यावेळेस स्वतःला कोसतात की मी टाइमपास नसता केला तर बरं होईल. दुसरा एक प्रॉब्लेम तुमच्या संदर्भात घडत असते, तुम्ही दुसऱ्याला पाहून स्वतः घडता. त्याचा अभ्यास नाही होत, त्याचाही नाही होत, तर मी काऊन करू, हे खोटे बोलतात. सगळे अभ्यास करतात. आपल्यापेक्षा दुसऱ्यानं मार्क चांगले घेतले नाही पाहिजे म्हणून काही काही लोक खोटे बोलतात. मग अभ्यास होत नाही होता म्हणते, 2-3 लेसन झाले पण लक्षातच राहत नाही म्हणते. मग आपण स्वतःला सांगतो मी काय करू. तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती वेगळी आहे, तुमची कुटुंबाची परिस्थिती वेगळी आहे, त्याच्या बाईबापाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, तुमच्या मायबापाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. या गोष्टीचं पहिले भान ठेवा. आई बाबा तुमच्याकडं श्रम परिश्रम किती पैसा खर्च करतायत, किती अपेक्षा लावून आहेत, ते योग्य आहे का योग्य आहे मी त्याच्यावर ते सोडतो. पण तुमच्या अर्थानं तुम्ही समजून घ्या, या दडपणातून पहिले बाहेर निघा. काय बाबा आपल्यासाठी किती करत आहेत, तुम्ही एवढंच करा, फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. यश येईन अपयशी नंतर आहे, वो बात की बात आहे. आज प्रयत्न सोडणं म्हणजे स्वतःशीच गद्दारी करणं आहे. जो स्वतःशी प्रामाणिक राहते तो आयुष्यात यशस्वी होते. लक्षात ठेवा. जर स्वतःला तुम्ही खोटं बोलून वागवत असाल तर तुम्ही स्वतःशी चिटिंग करून राहिलेत. त्यामुळे पहिले स्वतःशी प्रामाणिक व्हा. मला अभ्यास करायचा आहे, बसणार आहो मी, बाकीचे कुठे काही करो. वेळ ठरवा, वेळ द्या. आणि आयुष्यात केलेलं कोणतंही काम, कोणताही परिश्रम कधीच वाया जात नाही. घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही. केलेलं चांगलं काम कधीही वाया जात नाही. आणि यशाले कधीही शॉर्टकट नाही. शॉर्टकटनं कधीच जाऊ नका. प्रचंड परिश्रम करा. आज महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुक्यामध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात.
शाळा आहेत, घरच्यांकडे पैसे आहेत, संसाधनं आहेत आणि बढिया वातावरण आहे. आज तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घडू शकता. ज्यांना बिघडायचं असेल त्यांना स्वतंत्र आहे, तुम्ही बिघडू शकता. पण मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की जसं तुमच्यावर प्रोग्रामिंग झालं त्या पद्धतीने आज तुम्ही घडत आहात. जर आता तुम्हाला आणखी चांगलं घडायचं असेल तर प्रोग्रामिंग करावी लागेल. ज्या गोष्टी पाहिजेत त्या टाकाव्या लागतील. मला लिहायचं आहे, मी छान लिहू शकतो, मी रोज लिहिणार आहे, दिवसेंदिवस अक्षर सुधारणार आहे, माझ्या अक्षर डोक्यात माझ्या माहिती डोक्यात राहणार आहे, मी कधी विचलित होणार नाही आहे, एकाग्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. या सतत सूचना स्वतःला द्या, त्यातनं डेव्हलप व्हा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही एम ठरवलेलं आहे ते एम ठरवत असताना पूर्ण ताकदीनं त्याकडे वाटचाल करा. दुसऱ्याचं पाहून स्वतःची तुलना कधी करू नका, कारण दुसऱ्यासारखा पहिला माणूस घडू शकत नाही. निसर्गात कॉपी जमत नाही. घोड्यानं कधी गधा होण्याचा प्रयत्न करू नये आणि गध्यानं कधी घोडा होण्याचा प्रयत्न करू नये आणि दोघांना कधी हत्ती होण्याचा प्रयत्न करू नये, कारण तिघाच्या वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाची स्वतःची क्षमता आहे. तुमची क्षमता ओळखा, ती डेव्हलप करा. दुसऱ्याकडे पाहून स्वतः डेव्हलप होण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच बोलू इथे थांबतो. धन्यवाद.